आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आता उद्याही पैसे जमा होतील। अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील। एकही माझी बहीण वंचित राहणार नाही। नमस्कार लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तुमच्या खात्यामध्ये आज मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता विस्तारित होत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले आहेत। आज दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता विस्तारित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा सकाळपासून पैसे आले की नाही हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवायचं आहे। परंतु आज सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कारण आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून मे महिन्याच्या 11 हप्त्याची आणि जून महिन्याच्या 12 हप्त्याची वाट पाहत होता, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। कारण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हप्ता विस्तारित होत असतो। त्या दृष्टिकोनातून आज मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येत आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये विस्तारित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 2 दिवसांपूर्वी 4.25 कोटींच्या चेकवरती सही करण्यात आलेली होती। म्हणजेच सरासरी 3,750 कोटींचा चेक मंजूर झालेला आहे। हा निधी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तारित सुद्धा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत। मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी आजच मी 4.25 कोटीच्या चेक फाईलवर सही केली। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तारित करण्यासाठी म्हणजेच मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता विस्तारित करण्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार 3 दिवसांमध्ये हे पैसे येणार होते, तर हे चेक मंजूर झाल्यानंतर आज 3 दिवस पूर्ण झालेले आहेत। त्या दृष्टिकोनातून आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, हा चेक या प्रमुख वीज बँकेमध्ये गेलेला आहे। तर या वीज बँकेमधून दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना फक्त मे महिन्याचा 11 हप्ता जून महिन्याचा 12 हप्ता येणार नाही, तर त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचं बँक खातं या वीज बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तारित करणं शक्य होणार नाही, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून बहिणींच्या बँक खात्यामध्ये येत असतात। म्हणजे डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची आहे। त्या दृष्टिकोनातून आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहोत। तर या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। आणि या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तारित करण्यास शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत, कारण डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची आहे। त्या दृष्टिकोनातून आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत।
आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, मे महिन्याच्या 11 हप्त्यासाठी, जून महिन्याच्या 12 हप्त्यासाठी राज्य सरकारकडून 2 नियम लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या बहिणी 2 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना एक रकमी 40,000 रुपये अनुदान मिळणार आहे. तर त्या अनुदानाचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला एकदाच 2 वर्षांचे 24 हप्ते पाहिजे असतील तर तुम्ही एक अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 2 वर्षांचे 24 हप्ते सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे सरासरी प्रत्येक लाडक्या बहिणीला 30,000 रुपये ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. तर या अनुदानाचे हप्ते तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यामधून काटणार आहेत. म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना एकदाच 30 ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आज या वीज जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची आहे. तर या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा या 35 लाख बहिणींनी 2 कामे करायची आहेत. त्यानंतर दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत, गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाही. तर ती 2 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, आज सर्वात प्रथम कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट देण्यात आलेले आहे. बघा, ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल, म्हणजे सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल, त्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला नसेल, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे. ज्या ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींना पैसे येतील. आणि ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नाही त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु आज सर्व मिळून किती पैसे येणार आहेत? बघा लाडक्या बहिणींनो, 21 रुपयांचा निर्णय अजून राज्य सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये प्रमाणे येणार आहे. जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये प्रमाणे येणार आहेत. गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच सरासरी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये, म्हणजे टोटल मिळून 5,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींना येणार आहेत. परंतु जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मागील पैसे येणार का? बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मागील पैसे अर्धवट आले असतील किंवा मागील पैसे आलेले नसतील तर तुम्हाला मागील पैसे येणार आहेत की नाही हे सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 10 हप्ते सोडण्यात आलेले आहेत. म्हणजेच सरासरी प्रत्येक लाडक्या बहिणीला 15,000 रुपये मिळालेले आहेत. म्हणजेच 10 हप्त्यांचे 15,000 रुपये मिळालेले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना 10 हप्त्यांपैकी 2 हप्ते आलेले नसतील, 1 हप्ता आलेला नसेल किंवा मागील सर्व हप्ते आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींना मागील सर्व पैसे एकदाच हस्तांतर सुद्धा होणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हेल्पलाईन सेवा सुरू सुद्धा करण्यात आलेल्या आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आले असतील, ज्या बहिणींना मागील पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी आजच या नंबरवरती मेसेज सुद्धा करायचा आहे. त्या ठिकाणी तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. त्यानंतर पैसे येणार आहेत. बघा 9861717171 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करा. त्यानंतर व्हॉट्सअपवरती जाऊन या नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर पैसे सोडले जातील, अन्यथा तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, मागील सर्व पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले होते. परंतु मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला मागील 10 हप्ते सरसकट मिळालेले होते. कारण त्यावेळेस निवडणुका सुरू होते, त्यामुळे कोणतीही पात्रता तपासण्यात आलेली नव्हती. परंतु सध्याच्या स्थितीला निवडणुका संपलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून परत एकदा लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे. तर या छाननीमध्ये काय तपासलं जात आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता
जून महिन्याचा 12 हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर करण्या अगोदर या 4 पात्रता तपासल्या जाणार आहेत. ज्या बहिणी आप 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे. तर त्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता उत्पन्नाची आहे. ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्या बहिणींना पैसे येतील. अन्यथा ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल म्हणजेच 3 लाख रुपये असेल, 4 लाख रुपये असेल किंवा 5 लाख रुपये असेल तर त्या बहिणींना पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. जर तुम्ही लाडके बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य या चालू वर्षामध्ये म्हणजेच 2025 मध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. म्हणजेच एकंदरीत तुमच्या घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. सोबतच जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे ज्या बहिणी शेतकरी बहिणी आहेत तर त्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे. ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा. ज्या बहिणींच्या घरामधील सदस्य टॅक्स भरत असेल त्यांना पैसे येणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो मे महिन्याच्या 11 हप्त्यासाठी जून महिन्याच्या 12 हप्त्यासाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या. त्या 4 पात्रता सुद्धा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी ज्या माता भगिनी या 4 नियमांमध्ये या 4 पात्रतांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा ज्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणींनो आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येऊन जातील. बघा लाडक्या बहिणींनो या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा धाराशिव, 5वा जिल्हा लातूर, 6वा जिल्हा नांदेड, 7वा जिल्हा हिंगोली, 8वा जिल्हा यवतमाळ, 9वा जिल्हा चंद्रपूर, 10वा जिल्हा वर्धा जिल्हा, 11वा जिल्हा अमरावती, 12वा जिल्हा अकोला, 13वा जिल्हा वाशिम, 14वा जिल्हा परभणी जिल्हा, 15वा जिल्हा बीड, 16वा जिल्हा जालना, 17वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 18वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 19वा जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. म्हणजेच या 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मे हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींचं बँक खाता या 20 बँकांपैकी असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. कारण या 20 बँकेमध्ये हा चेक गेलेला आहे तर या 20 बँकेमधून हे पैसे सुद्धा येणार आहेत. तर त्या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. जर तुमचं बँक खाता या 20 बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. तर बघा या 20 बँकांपैकी पहिली बँक पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक येस बँक, तिसरी बँक इंडस बँक, चौथी बँक इंडियन बँक, 5वी बँक IDFC बँक, 6वी बँक IDBI बँक, 7वी बँक ICICI बँक, 8वी बँक HDFC बँक, 9वी बँक पेटीएम बँक, 10वी बँक सिटी बँक, 11वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 12वी बँक कॅनरा बँक, 13वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक बँक ऑफ इंडिया, 15वी बँक बँक ऑफ बडोदा, 16वी बँक ॲक्सिस बँक, 17वी बँक पोस्ट बँक, 18वी बँक युको बँक, 19वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच पोस्ट बँक सुद्धा यामध्ये ग्राह्य धरले जाणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो एकंदरीत एक गोष्ट लक्षात घ्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यात आलेला आहे. मे हप्त्यासाठी आज 4.25 कोटींचा निधी आलेला आहे. म्हणजेच हा निधी 3 दिवसांपूर्वी आलेला होता. 3 दिवसांपूर्वी चेकवरती सही सुद्धा करण्यात आलेली होती. परंतु हा निधी लगेच विस्तांतर करणं शक्य होणार नव्हतं. त्यामुळे आज 35 लाख बहिणींची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे शेवटच्या 20 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. परंतु ज्या बहिणींचा जिल्हा आजच्या 20 जिल्ह्यांपैकी नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये उद्या सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच हे पैसे 3 दिवस विस्तांतर होणार आहेत. बघा मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे त्या दृष्टिकोनातून सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत. कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की जानेवारी महिन्याचा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता असेल, एप्रिल महिन्याचा हप्ता असेल, हे हप्ते शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर झालेले आहेत. त्या दृष्टिकोनातून मे महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये येणार होता. तर त्याची सुरुवात
आजपासून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी असतील त्या लाडक्या बहिणींनी महत्त्वपूर्ण अशी कामे करायची आहेत। यामध्ये आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, सोबतच तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डाशी आणि बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजेच तुमची डीबीटी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। ज्या ज्या बहिणींची डीबीटी ॲक्टिव्ह असेल त्या बहिणींना पैसे येतील, अन्यथा ज्या बहिणींची डीबीटी डिॲक्टिव्ह असेल त्या बहिणींना पैसे येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। तर या गॅस कनेक्शनसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। त्या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे बहिणींचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र असावा, बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा आणि बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। त्याच बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पैसे सुद्धा येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, मे हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।